नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे? आपण एक सिरीज चालू केलेली आहे. खास करून यामध्ये गणिताचे प्रश्न आपण बघणार आहोत पोलीस भरतीसाठी. म्हणजे 2024-2023 मध्ये झालेल्या तुमच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी अनालिसिस करत आहोत. आणि डायरेक्टली बघता क्षणी कशा प्रकारे हा प्रश्न उडवायचा असतो, म्हणजे प्रत्येक प्रश्न ऐकून कशा प्रकारे उडवायचा असतो ते बघणार आहोत. आज आपण बीड जिल्ह्याची बघतोय. पण सर, मी बीड जिल्ह्यामधून फॉर्म भरलेला नाहीये, याचा अर्थ माझ्यासाठी कामाचं नाहीये असं करू नकोस म्हणे. मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस कर, तुला लक्षात येईल की बीड जिल्ह्याची असो, पुणे जिल्ह्याची असो किंवा 36 जिल्ह्यांची कोणत्याही जिल्ह्याची प्रश्नपत्रिका असो, गणिताचा पॅटर्न बदलत नाही. तशाच प्रकारे प्रश्न विचारला जात असतो. हमखास तुला यावर्षी कोणत्याही परीक्षेमध्ये जाऊन बस तू पोलीस भरतीच्या अशाच प्रकारे प्रश्न दिसते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा प्रश्न काय दिसतोय. एक मोटरसायकल 4 तासांत 116 किलोमीटर अंतर जात असते, तर त्याच वेगाने गेल्यास ती मोटरसायकल 7 तासांत किती अंतर जाईल? तू एक कॉमन सेन्स वापर सोन्या. याला सोडवण्याची पद्धत तुला अगोदर सांगतो. आम जिंदगीमध्ये तू कशा प्रकारे सोडत असतो. 116 किलोमीटर 4 तासात, बरोबर आहे. तर किती किलोमीटर? 7 तासात. मग तू तिरकस गुणाकार करणार. 116 गुणिले 7 छेदस्थानी 4. मग तू याला भाग जातोय का बघत बसणार. मग भागाकार करत बसणार. मग शेवटी गुणाकार करणार. जे काय उत्तर येईल या ठिकाणी त्याला या संख्येने गुणणार. बरोबर, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. याचा अर्थ काय झालं की आपल्याला जे काय उत्तर मिळेल ते 7च्या पटीतच असेल ना, कारण जे काय या ठिकाणी संख्या आलेली त्याला आपण 7 ने गुणलेले. 7च्या पटीत येते, याचा अर्थ त्या संख्येला 7 ने पूर्ण भाग जातोय. मग तुम्हाला फक्त या पर्यायामधून 7 ने पूर्ण भाग जाणारी संख्या शोधायची. बरं, सगळीकडे भागाकार करत बसू नका. दुसरी स्टेप अजून महत्वाची, ती म्हणजे कॉमन सेन्स वापर सोन्या. या ठिकाणी तुला दिसते 116 किलोमीटर 4 तासांत जात आहे. तर 4चे दुप्पट जर मी केले तर किती होतात? 8 तास. याचा अर्थ याचे सुद्धा मला दुप्पट करावे लागतील. ते किती होतात? 200 आणि वरचे 16, 16 32. याचा अर्थ किती? 232 किलोमीटर जाणार आहे ती 8 तासांत. याचा अर्थ जे काय आपलं उत्तर येईल ते 232च्या जवळपास असेल. जवळपास म्हणजेच काय? हे असू शकतं का? अजिबात नाही. हे असू शकतं का? अजिबात नाही. आणि मग नंतर 225 किंवा 203 या दोन संख्येपैकी एक संख्या असू शकते. डायरेक्टली 232च्या जवळ एवढी असू शकते का? नाही सोन्या, कॉमन सेन्स वापर. 203 आणि मग नंतर 7 ने पूर्ण भाग जातोय का हे बघ. लगेच तुला तुझं उत्तर मिळेल. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अजिबात लोड घेऊ नको सोन्या. अशाच प्रकारे आपल्याला सगळे प्रश्न सोडवायचे आहेत. थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार करून आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत. एका रांगेत पुंडलिक समोरून 12वा आणि मागून 8वा. हे लय ठुसकं प्रश्न वाटतो आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला विचारला जात असतो. इथून 12वा आहे सोन्या. पुंडलिक असो, टिल्या असो, बंड्या असो, कुणी असो, आपल्याला घेणं नाही. इथून हा 12वा आहे, ठीक आहे. आणि खालून तो किती आहे? 8वा आहे. आणि या ठिकाणी मध्यभागी हा पुंडलिक. मध्यभागी म्हणजे वरून 12वा आणि खालून 8वा अशा प्रकारे तो उभा राहिलेला आहे. मग एकूण रांगेमध्ये किती लोक आहेत हे अगोदर तुला काढावं लागेल. या ठिकाणी किती? 11 असतील. म्हणजे याच्यावर आणि याच्या खाली किती असणार आहेत? तर 7 असणार आहेत. आणि हा प्रत्यक्षात 1 म्हणजेच किती? 11 अधिक 1 12 होतात. 12 अधिक 7 19 होतात. आणि आपल्याला विचारलं मधोमध असलेला व्यक्ती. मधोमध असलेला व्यक्ती काढायचा असेल आपल्याला आणि कोणत्याही संख्येचं मधोमध काढायचं असेल आपल्याला तर अधिक 1 करत असतो आणि छेदस्थानी आपण 2 करत असतो. आपल्याला आपलं उत्तर मिळत असतं. 19 अधिक 1 20 होतात आणि 20/2 जर तुम्ही केले तुम्हाला तुमचं उत्तर मिळते. म्हणजे 20चे निम्मे करावे लागतील. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर. आपल्याला वेळ नाही, लगेच आपण पुढे जाणार आहोत. एखादा प्रश्न तुम्हाला जर कळाला नाही तर तिथे कमेंटमध्ये करा. सोन्या, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक ठोकायचा आहे. तुला माहिती आहे आपण केवळ लाईक्सचे भुके आहोत. म्हणजे तू केवळ लाईक करायचं, तुझा केवळ प्रतिसाद असणं गरजेचं आहे. तशा प्रकारे तुला कमेंट सुद्धा करायची आणि हाईप सुद्धा करायची. मग पुढची प्रश्नपत्रिका लगेच येणार. सरसकट सगळ्या प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. 2023-2024च्या सगळ्या प्रश्नपत्रिका, त्यामध्ये गणित व बुद्धिमत्ता हे दोन्ही विषय आपण बघणार आहोत. कशा प्रकारे सोडवायचे ना, हे सगळे ठुसकेच प्रश्न असतात. यांना घाबरू नको सोन्या. 25 पैकी 25 मार्क मिळवायचे. 772चे 25% किती होतात? जर तू 772 ऐवजी 800 धरले, त्याला 800चे निम्मे केले तर किती होतात? 50%, म्हणजे 400 होतात. याचा अर्थ सोन्या 400 पेक्षा मोठी संख्या असू शकते का? ती 25% आपल्याला विचारले या संख्येचे. 400 पेक्षा मोठी संख्या असू शकते का? मोठ्या संख्या उडव ना. या ठिकाणी ही उडली, ही सुद्धा उडली. डायरेक्टली 400च्या जवळ असू शकते का? पुन्हा अजून 400चे निम्मे करावे लागतील. मी तुला सोडून दाखवतो तू अशा प्रकारे सोडत असतो. बघ, 772 करतो, त्यानंतर मग छेदस्थानी त्याला 100 करतो. म्हणजे 100% म्हणजे 772 असल्यामुळे छेदस्थानी 100 गेले, गुणिले त्याला 25 करत असतो. मग नंतर 25 1 25 या ठिकाणी 4 करणार. मग नंतर भाग देत बसणार. म्हणजे या संख्येचे तुला 4 तुकडे करायचे आहेत. त्यापेक्षा या संख्येला लमसम मान ना. त्या ठिकाणी 772 ऐवजी 800 मान. 800चे निम्मे गेले तर उदात किती? 400. 400 म्हणजे 800चे 50% झाले.
आणि पुन्हा अजून 400चे निम्मे केले तर होतात किती 200. हे 800चे 25% झाले. नीट समजून घे. या ठिकाणी 800 जर आहेत तर 800चे निम्मे मी जर केले हे 100% असणार आहेत. याचे निम्मे केले तर 50% होतात. याचे निम्मे केले तर किती होतात 25% होत असतात. म्हणजेच काय 800चे 400 झाले 50%. 400चे अजून निम्मे गेले आपण तर 200 होतात. 200 म्हणजेच 25% होणार. आणि 200च्या जवळपास असलेली संख्या कोणती आहे पर्याय क्रमांक 3. अख्खी गणितीय क्रिया करायची गरज नसते. अजून डिजिटल सम आपल्याला बघायचा सोन्या. डिजिटल सम जर तू या ठिकाणी बघितला ना तर तुला एवढा सगळा कुटाणा करायची गरजच नसते. आणि त्या आगामी काळात तुला मी शिकवणारे अख्खं लेक्चर घ्यावं लागणार आहे. या एका गणिताद्वारे मी डिजिटल सम तुला समजून सांगू शकत नाही. पण डिजिटल सम म्हटलं ना तर सोन्या खजिना डायरेक्टली उत्तर निघत. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर तुला कमेंट करायचे की सर एक डिजिटल समवर व्हिडिओ घेऊन नक्की घेऊन येणार मी पुढे. 45 व 75 यांचा लसावी किती. अनेकदा मी सांगितलेलं आहे सोन्या लसावी करण्यासाठी तू असे चार्ट वगैरे असले काय कुठे करत बसू नकोस. कशाला गणितीय क्रिया करत बसतोय. लसावी आणि वसावी काढण्यासाठी अतिशय सोप्या ट्रिक यापूर्वी आपण रीलच्या माध्यमातून यापूर्वी आपण मेंटॉस जिंदगीच्या 19 व्हिडिओमध्ये मी तुला समजून सांगितलेले आहेत. ते जर व्हिडिओज बघितले नसतील तर प्लेलिस्ट आहे त्यामधून बघून घ्या. आता या ठिकाणी या गणितामध्ये 45 व 75 यांचा लसावी आपल्याला विचारला गेलेला आहे. याचा अर्थ काय असतो सोन्या की ही संख्या आणि ही संख्या या दोन्ही संख्येने अशी छोट्यातील छोटी संख्या शोधायची की त्या संख्येला पूर्ण भाग जाईल या दोन्ही संख्येद्वारे. कळालं का तुला. म्हणजे 45 ने सुद्धा त्या संख्येला भाग जायला पाहिजे 75 ने सुद्धा त्या संख्येला भाग जायला पाहिजे. त्याच वेळेस ते या संख्येचा लसावी असणार आहे पण ती छोट्यातील छोटी संख्या असायला पाहिजे. कळतंय का तुला. पण लसावी काढत असताना आता तुम्ही लय मोठा कुटाणा करत असता. हे गणित सोडवण्यासाठी 2 पद्धतीने आपण सोडून दाखवू. एक तर पूर्वी ही सर्वात छोटी संख्या आहे ना या 2 संख्या किती संख्या असू द्या सर्वात छोटी संख्या त्यानंतर त्यापेक्षा मोठी संख्या त्यानंतर त्या मोठी संख्या अशा प्रकारे पडताळायची असते. आणि या संपूर्ण दोन्ही संख्यांमध्ये सर्वात मोठी संख्या आहे 75. 75ला जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत त्या सर्व संख्यांनी भाग जात असेल तर 75 हीच या सर्व संख्यांचं लसावी असतं. हे यापूर्वी तुम्हाला मी समजून सांगितलेलं आहे. पण 45 ने 75ला भाग जात नाहीये मग दुप्पट करा 150 होतात. 150ला सुद्धा 45 ने भाग जाऊ शकत नाही. कारण बघ ना 50 गुणिले 3 जर केले तर 150 होत असतात. या ठिकाणी 45 गुणिले 3 केले त्यापेक्षा कमी गुणिले 4 केले तर त्यापेक्षा जास्त होणार आहेत. त्यामुळे 45 ने 150ला भाग जाऊ शकत नाही. मग या संख्येची म्हणजे कुठल्या 75ची तिप्पट करायची. तिप्पट किती होणार आहे 7 दूने 14 7 त्रिक 21 5 10 5 त्रिक 15 म्हणजेच 225 होणार आहे. आणि 225ला 45 ने भाग जातोय का. आता भाग देत बसू नको सोन्या. तू नीट समजून घे. डिजिटल सम त्याला म्हटलं जात असतं. म्हणजे कशाला म्हटलं जात असतं 4 आणि 5 या दोन्ही अंकांची जर आपण बेरीज केली या संख्येतील 4 आणि 5 या दोन्ही अंकांची जर आपण बेरीज केली तर होते किती 9 होत असते. आणि ज्या संख्येच्या अंकांची बेरीज 9 होत असते त्या संख्येने अशा संख्येला भाग जातो ज्या अंकांची बेरीज 9 होत असते. यामध्ये बघ ना कुठली संख्या दिसते ज्याला अंकांची बेरीज 9 दिसते. या ठिकाणी ते येते किती आणि हे होऊच शकत नाही पण तुला दाखवतोय 6 होत असते अंकांची बेरीज. या ठिकाणी सुद्धा 6 अंकांची बेरीज होते. या ठिकाणी होते 7 अंकांची बेरीज आणि या ठिकाणी मात्र किती होते 2 आणि 2 4 4 आणि 5 9 म्हणजेच काय तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मी तुला एवढा सगळा कुटाणा सुद्धा करून दाखवला नसता. कोणतीही संख्या असू द्या एकूण 10 संख्या असू द्या 9 संख्या असू दे 5 संख्या असू दे म्हणजे वेगवेगळ्या अशा 5 संख्या असू दे आणि त्यामध्ये तुला जर लसावी काढायचं असेल तर त्यापैकी अशी संख्या शोधायची की जिला टोटल 9 अंक येतोय आणि मग नंतर पर्यायातून 9 जे आहे डिजिटल सम येणारी संख्या ती शोधायची. आपल्याला लगेच तुला उत्तर मिळत असतं किंवा तुझ्या पद्धतीने सोडव. ही पद्धत तुला कळाली की नाही मला माहित नाही पण मी तुला 2 पद्धती सांगितल्या. प्रश्न बघितल्याबरोबर अनेक विद्यार्थी काय करत असतात ज्यांना माहिती आहे डिजिटल सम ते काय करतात डायरेक्टली 4 आणि 5 यांची टोटल किती होते 9 होत असते. मग पर्यायातून केवळ अशी संख्या शोधायची तुला की ज्याची टोटल 9 येत असते. कारण त्याचं असं आहे की 45 या संख्येने भाग जाणारी संख्या आपल्याला शोधायची. म्हणजेच काय तर पर्याय क्रमांक 3 कारण याची भागाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर येतं ना आणि म्हणून पर्याय क्रमांक 3. बाकी या संख्येचा विचारही नाही केला असता तरी सुद्धा तुम्हाला उत्तर मिळालं असतं. किंवा दुसरी पद्धत मी तुम्हाला काय सांगितली ही जी 45 संख्या दिसते ना ही मोठी संख्या या मोठ्या संख्येला या छोट्या संख्येने भाग जातोय का नाही मग याची दुप्पट करा किती होते 150. मग आता 45 ने या संख्येला भाग जातोय का जाऊच शकत नाही कारण 50 गुणिले 3 जर तुम्ही केले तर होतात 150. 45 गुणिले 3 जर तुम्ही केले तर या संख्येपेक्षा कमी संख्या येणार. 45 गुणिले 4 जर तुम्ही केले तर या संख्येपेक्षा जास्त संख्या येणार. आणि म्हणून पुन्हा आता या 75ची तिप्पट करायची. तिप्पट केल्यानंतर किती येते 225 आणि 225ला हमखास भाग जाणार. त्याचं कारणच असे की 4 अधिक 5 होतात किती 9. ज्या संख्येच्या अंकांची बेरीज 9 होत असते
त्या संख्येने ज्या संख्येच्या अंकांची बेरीज न होत असते त्या संख्येला पूर्ण भाग जात असतो, याला म्हणतात डिजिटचं. आणि हे तुला आगामी काळात मी नीट समजून सांगणार आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. एका व्यवहारात झालेल्या 7200 रुपये नफा अ ब क यांना अनुक्रमे 2, 3, 4 या प्रमाणात वाटल्यास ब चा नफा आपल्याला विचारला गेलेला आहे. ब चा नफा म्हणजेच कुणाचा? या ठिकाणी याचा नफा विचारला गेलेला आहे. कुणाचा? तर इथे दिसतोय तुला. आणि याचा जर पॉइंट मध्ये आपण विचार केला, पॉइंट म्हणजे एकूण एककांमध्ये विचार केला, तर 3 एवढे पट त्याला मिळत आहेत. किती? 3 एवढे पट मिळतात. तू तुझ्या पद्धतीने जर सोडवायचा प्रयत्न केला तर किती येणार? 7200. मग या तिघांची बेरीज करणार, 4 अधिक 3 7 होतात, 7 अधिक 2 9 होत असतात, छेदस्थानी 9 घेणार. मग तुला 1 युनिट मिळणार, 1 युनिट. आणि मग गुणिले तू काय करणार, तर इथे 3 दिसतात, त्याला गुणिले 3 करणार. एक गोष्ट सांग सोन्या, एखाद्या संख्येला जर मी 3 ने गुणलं, याचा अर्थ त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जाणार आहे की नाही? एखाद्या संख्येला समजा मी 4 ने गुणलं, याचा अर्थ त्याला 4 ने भाग जाणार आहे की नाही? एखाद्या संख्येला मी जर 10 ने गुणलं, याचा अर्थ तिला 10 ने भाग जाणार आहे की नाही? एखाद्या संख्येला जर मी 15 ने गुणलं, तर त्या संख्येला 15 ने पूर्ण भाग जाणारच आहे की नाही? एखाद्या संख्येला समजा मी 7 ने गुणलं, तर त्या संख्येला 7 ने पूर्ण भाग जाणार आहे की नाही? मग एवढा मोठा कुटाणा करायची गरजच नव्हती ना. तुला काय विचारलं गेलेलं आहे? एका व्यवहारात झालेल्या 7200 रुपये नफ्यामध्ये ब चा आपल्याला नफा काढायचा आहे, आणि ब चा नफा युनिट मध्ये 3 दिसतोय तुला. तर केवळ तुला 3 ने भाग जाणारी संख्या या पर्यायातून शोधायची. 3 ने या संख्येला भाग जातोय का? अजिबात जात नाहीये. 2 संख्या, 2 शून्य नंतर बघ, सोड, हे कट करून टाक. आता 16ला भाग जातोय का 3 ने? नाही जाते. 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18. अरे जात नाही भाग. त्यानंतर 32 ने भाग जातोय का? 3 10 30. आणि मग नंतर 11, म्हणजे 11 गुणिले 3 जर केले 33 होत असतात. 32 या संख्येला सुद्धा पूर्ण भाग जात नाहीये 3 ने. 24 ला जातोय का? तर जातोय. पर्याय क्रमांक 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24. यस. आणि 28 ने जातोय का? अजिबात जात नाही. आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पेन सुद्धा उचलायची गरज नसते, फक्त वेगळ्या पद्धतीने विचार करायचा असतो. इथे तुम्हाला युनिट दिसतात. जर तुम्हाला असा प्रश्न विचारला ना की याचा हिस्सा किती आहे 7200 पैकी, तर तुला केवळ 2 ने भाग जाणारी संख्या शोधायची तुला, किंवा 4 या ठिकाणी दिसत आहेत. मग 4 ने भाग जाणारी संख्या शोधायची. 4 चौक 16 या ठिकाणी 4 ने भाग जात नाही, या ठिकाणी 4 ने भाग जातोय का? यस जातोय. या ठिकाणी सुद्धा जातोय. मग अशा वेळेस वेगळी पद्धत अजून असते, पण इथे आपल्याला 3 ने भाग जातोय, तर उत्तर लगेच मिळते. कशाला उगाच कुठाने करत बसतोय? पुढचा प्रश्न बघ. रमेशला एका विषयात 40 पैकी 32 गुण मिळाले, तर त्याला किती टक्के गुण मिळालेले आहेत? किती पैकी? 40 पैकी. छेदस्थानी लिहायचे. किती पैकी? 40 पैकी. किती गुण मिळालेले आहेत? 32 गुण मिळालेले आहेत. कळते का तुला सोन्या? आणि गुणिले 100 जर तू केले, तुला तुझं उत्तर मिळतंय. हे 0 कट, हे 0 कट. 4 1 4, 4 8 32. गुणिले या ठिकाणी 10 कर. किती होतात? 80. म्हणजेच पर्याय क्रमांक 3. म्हणजेच काय झालं? 40 पैकी 32 गुण मिळाले, याचा अर्थ 80% गुण त्याला मिळालेले आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न. एका चौरसाची परिमिती 56 सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाची एक बाजू किती सेंटीमीटर असेल? परिमिती म्हणजे 4ही बाजू जे असतात त्यांची बेरीज असते. चौरसाच्या प्रत्येक बाजू एक समान असतात. याचा अर्थ काय झालं? तर 4 बाजू एकत्रित केल्यानंतर 56 येते. 4ही बाजू एक समान असल्यामुळे आपल्याला 56/4 जरी केले तरी सुद्धा उत्तर मिळते. 56/4 म्हणजेच किती झाले? याचे निम्मे केले तर 25 होत असतात. 25 आणि 1 26, 25 27 28 आणि 28च्या पुन्हा निम्मे केले तर 14 आणि 28. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सोने. 10 20 30 40 4 चौक 16. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. आता 6चा घन अधिक 7चा घन आपल्याला विचारला गेलेला आहे. खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर हे घन आपल्याला पाठ असायलाच पाहिजेत. कमीत कमी 30 पर्यंत घन पाठ असायला पाहिजेत, आणि कमीत कमी 20 पर्यंत वर्ग, 30 पर्यंत वर्ग आणि 30 पर्यंत घन आपल्याला पाठ असायला पाहिजे. म्हणजे 1 ते 30 पर्यंत घन आणि 1 ते 30 पर्यंत वर्ग सुद्धा आपल्याला पाठ असायला पाहिजे. जर पाठ नसतील तर त्यासाठी सुद्धा शॉर्टकट मी यापूर्वी मेंटॉर जिंदगीमध्ये सोडून दाखवलेली तुम्हाला. ते व्हिडिओज जर तुम्ही बघितले ना सोन्या, तर तुला लक्षात येईल अल्ट्रा कॅल्क्युलेशन ट्रिक काय असते. म्हणजे सरसकट सगळ्या बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत सगळं काय त्या ठिकाणी मी शिकवलेलं आहे. आणि अजून अनेक व्हिडिओज घ्यायचे आहेत. माझं टार्गेट होतं एकूण 40 व्हिडिओजचं, पण काही कामानिमित्त किंवा बिझी शेड्यूल असल्यामुळे मला करता आलं नाही. पण आगामी काळात मी पूर्ण करणारे माझ्या डोक्यामध्ये सोडा. पीपीटी रेडी आहे, अरे वेळच मिळाला तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी. पण आता आलेलं आहे तर इथं बघ, 6 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 6. किती वेळा 6चा 6 सोबत जर तुम्ही गुणाकार केला तर शेवटी 6च येणार. एकक स्थान किती येणार आहे? 6च येणार आहे. तू याचं घन करत बसणार, त्यानंतर याचा
घन करत बसणार आणि मग नंतर दोघांची बेरीज करणार, मग उत्तर शोधत बसणार, गरजेचं नाहीये. 6 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 6 अनंत वेळा 6 करतो. किती वेळा 6चा गुणाकार 6 सोबत कर, शेवटी एकक स्थान किती येणार आहे? 6. तुला फक्त एकक स्थानच कळायचं. आता 7 गुणिले 7 गुणिले 7 म्हणजे 7चा घन आहे ना. 7 गुणिले 7 जर तू केले तर 7 7 49. याचा अर्थ काय? तर वर्ग केल्यानंतर 7चा शेवटी एकक स्थान 9 मिळते. आणि याला पुन्हा अजून मी 7 ने गुणलं तर 7 9 63 होतात. म्हणजेच काय? एकक स्थान मला 3 मिळतोय. बस आपल्याला अधिक करायचेत ना, तर 6 अधिक 3 जर तू केले तर एकक स्थान जे काय उत्तर येईल त्यामध्ये मला 9 मिळणार आहे. पर्यायात एक मात्र उत्तर आहे. आणि ह्या तुझ्या प्रश्नपत्रिका आहेत. मी केव्हाच प्रश्न बनवत नाही बरं का, माझ्या पद्धतीनुसार सोयीनुसार. तुझ्या जर केवळ प्रश्नपत्रिका त्यातील प्रश्न उचलत असतो त्या ठिकाणी तुला 4 पर्याय सुद्धा तुझ्याच प्रकारची बीड पोलीस भरती 2024 मध्ये आलेली प्रश्नपत्रिका आहे. आणि त्याचं एकक स्थान किती आहे? या ठिकाणी दिसतो तुला 9. 241चा वर्ग तुला करायचा. आता तू वर्ग करत बसणार साऱ्या. यापूर्वी सुद्धा आम्ही वर्ग करण्याच्या ट्रिक जे आहेत ना आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवर दाखवलेल्या आहेत. आपल्या मेंटो जिंदगीमध्ये कशा प्रकारे शॉर्ट ट्रिकने वर्ग करायचा असतो. पण तुला आज मी डिजिटल समद्वारे हा प्रश्न सोडून दाखवणार आहे. जिथे मी वर्ग कशा प्रकारे करायचा हे दाखवलेले वेगवेगळ्या संख्यांचा. पुन्हा अजून या ठिकाणी डिजिटल समद्वारे आपण हा प्रश्न सोडवणार आहोत. 241चा वर्ग म्हणजे किती होतो? 241 गुणिले 241. तू सांग सोन्या, या तीनही अंकांची जर मी बेरीज केली तर होते किती? 7. 4 आणि 2 6 अधिक 1 7 गुणिले या तीनही संख्यांची बेरीज जर म्हणजे अंकांची बेरीज जर केली, या संख्येतील अंकांची बेरीज केली तर होते किती? 7च. आणि 7 गुणिले 7 जर मी केले तर होतात किती? 49. 7 7 49 तुला माहिती आहे ना. आता या पुन्हा अंकांची जर मी बेरीज केली तर किती होते? अरे 9 मध्ये कोणती संख्या मिसळ तीच संख्या उत्तर येणार आहे. किंवा प्रत्यक्षात आपण करून बघूया. 9 अधिक 4 जर मी केले तर होतात किती? 13. आणि 13 म्हणजेच काय? 1 अधिक 3 बरोबर किती होतात? 4. याचा अर्थ एकक स्थानापर्यंत यायचे तुला. मग 4 होतात ना. तुला फक्त शोधायचं ज्या अंकांची बेरीज 4 येते ते शोधायचे. 9 9चा गट अगोदर गट करायचा. 8 आणि 1 होतात 9. हे कट करून टाक, हे कट करून टाक. त्यानंतर अजून या ठिकाणी हे कट करून टाक. त्यानंतर अजून या ठिकाणी या दोघांची बेरीज 7 आणि 6 किती होतात? 7 आणि 6 4 होत असतात. म्हणजे कसं? 13. 7 आणि 6 13 आणि 3 आणि 1 4 म्हणजे 4 होत असतात. आणि 4 मध्ये 5 जर तुम्ही मिसळले तर होतात 9. म्हणजेच ही अख्खी संख्या कट होणार. आता कॅल्क्युलेशन करत बस. या दोघांची बेरीज जर तू केली तर होतात 11. म्हणजेच काय? तर 2 हे उत्तर येणार डिजिटल समनुसार. या दोघांची जर तू बेरीज केली तर होतात किती? अरे 13 होतात ना. 13 म्हणजेच किती येणार? 4 येणार. या संख्येची एकमात्र संख्येची बेरीज कुणासोबतच करायची गरज नाही, एकच येणार. या ठिकाणी 8 आणि 4 होतात 12. 12 म्हणजेच काय? 1 अधिक 2 म्हणजे 3 येणार. तू सांग सोन्या उत्तर काय असेल? उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. आणि एवढा मोठा कुटाणा करायची सुद्धा गरज नसते. तिथल्या तिथं वर्ग करायचंय ना. याचा अर्थ काय? तर 2 आणि 4 आणि 1 होतात 7. आणि 7 गुणिले 7 जर तू केले होतात किती? 49. 4 अधिक 9 तोंडी यायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी. मी स्वतः ज्यावेळेस गाडी चालवत असतो ना त्यावेळेस समोरच्या नंबर प्लेटचं कॅल्क्युलेशन करत असतो. हीच प्रॅक्टिस असते ना. अशाच प्रकारे जर तू प्रॅक्टिस केली ना तर तुला गणिताला ठुसके वाटतील. आगामी काळात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू शिकायच्या आहेत सोन्या. अनेक ट्रिक तुझ्यापर्यंत पोहोचवायच्या. तुझ्या केवळ लाईकची अपेक्षा आहे. आणि तुला ह्या प्रकारे कमेंट सुद्धा करायची जर तुला ही सिरीज कंटिन्यू ठेवायची असेल तर. आता पोलीस भरतीची जिल्हावाईज प्रश्नपत्रिका आपण बघतोय आणि तेही कशा प्रकारे शॉर्ट मेथडने सोडवायचे आहेत त्या तुला बघतोय. आजपर्यंत तू अशा प्रकारचे शॉर्ट मेथड कुठंच बघितल्या नसतील सोन्या. कारण निर्माता मीच आहे सोन्या. या ठिकाणी मी तुझ्या समोर दिसतोय ना तर इथे सगळ्या गोष्टी इथूनच तुला मिळतील. बाकी कुठून मिळणार नाही. त्यासाठी अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून टाक. बाकी कुठाने करत बसू नको. तू काय करत असतो? 241 गुणिले 241 करत असतो. मग तुला वाटतं एकक स्थान मी काढणार अगोदर. अरे सगळीकडे एक एक दिसतंय ना. या ठिकाणी कवर एकक स्थान काढत बसणार आहे. पुढचा प्रश्न बघ. 5 गुणिले 4 भागिले 4. तुला सांगितलं बॉडमास मध्ये अगोदर भागाकार करायचा असतो. याचा अर्थ या दोघांचा भागाकार जर तू केला तर 1 येतो. आणि गुणिले 5 बरोबर किती? एवढा ठुसका प्रश्न सोन्या. अरे आपला अपमान आहे. तुला समोर येतोय मी असले ठुसके गणित सोडवतोय. माझा अपमान आहे सोन्या. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर लय खतरनाक प्रश्न आपण सोडवलेले. हे ठुसका प्रश्न तुझ्यासाठी घेऊन येतोय. बघ ना तुझ्याच परीक्षेमध्ये आलेला. मी स्वतः बनवलेला नाही. अगोदर भागाकार कर दोघांचा. किती येणार? 21/7. 7 1 7 7 2 14 7 3 21 म्हणजे या ठिकाणी 3 येणार गुणिले 3 येणार अधिक 9 येणार. या दोघांचा अगोदर गुणाकार करावा लागेल बॉडमास मध्ये आणि मग नंतर 9 ही बेरीज करावी लागेल. 3 त्रिक 9 अधिक 9 होतात 18. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. ठुसके गणित आहेत सोन्या. त्यानंतर अजून 65 48 97 या संख्येतील 9ची स्थानिक किंमत. इथे 9 दिसतंय तुला. स्थानिक किंमत किती आहे? 9 आहे. 90 आहे.
इथे 7 दिसतोय ना, स्थानिक किंमत याची 7 आहे. या ठिकाणी 8 दिसतोय ना, याची स्थानिक किंमत 800. या ठिकाणी 4 दिसतोय, याची 400 स्थानिक किंमत, 400 नाही 4000 स्थानिक किंमत आहे. याची 5000 स्थानिक किंमत आहे. ठीक आहे, 5000 आहे, 50,000 आहे, 50,000. आणि या ठिकाणी अशा प्रकारे स्थानिक किंमत आहे यांची. मग तुला 9ची विचारली, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 6 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन आहे? मी तुला कमीत कमी तास काटा मिनिट काटा यांच्या अंशातील म्हणजे जे 2 काटे आहेत त्यांच्यातील कोन जर किती अंशाचा कोन असा प्रश्न विचारला तर मी 2 ते 3 ट्रिक तुला यापूर्वीच सांगितलेले आहेत. 2 ते 3 ट्रिक तुला बघायचे असतील त्या आपल्या मेंटॉ जिंदगीमध्ये आपण कव्हर केलेल्या आहेत. त्याच वेळेस तुला सांगितलं होतं सोने, ह्या सर्व ट्रिक तुला वारंवार विचारल्या जातील आणि सरसकट सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये म्हणजे वर्ग 2 पासून ते वर्ग 4 पर्यंतच्या सगळ्या परीक्षांमध्ये तुला त्या कामे येणार आहेत. अजूनही तू सिरीज बघितली नसेल तर तू बघून घे. तुझ्या व्ह्यूज साठी बोलत नाहीये सोन्या, तुला बघायची बघ, नाही तर तसाच मर, काही घेणं नाहीये. चांगल्यासाठी सांगतोय, मोठा भाऊ आहे म्हणून तुला सांगतोय. 1 ते 19 पर्यंतचे व्हिडिओज ते बघ. बेसिक ते ऍडव्हान्स पर्यंत अनेक अशा शॉर्ट ट्रिक तुला तुझ्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. अजिबात गणितीय क्रिया करायची गरज पडत नाही. याला सुद्धा गणितीय क्रिया करायची गरज नाही, पण याला त्या शॉर्ट ट्रिकची गरजच नाहीये. बघ ना, या ठिकाणी 12 दिसतं, या ठिकाणी 6 दिसतं. तुझ्या हातामध्ये घड्याळ असेल, आता आमची डिजिटल घड्याळ असल्यामुळे एक्सप्लेन करू शकत नाही, पण इथे बघ ना, हा जो भाग दिसतोय 12, हा भाग दिसतोय 6. मोठा काटा या ठिकाणी असेल आणि छोटा काटा एक्झॅक्टली 6 वर असेल आणि हे संपूर्ण वर्तुळ असतं 360 डिग्रीचं. त्याचे निम्मे जर तू केले तर होतात किती? 180. म्हणजे या ठिकाणी 180 डिग्री, या ठिकाणी 180 डिग्री, कारण सरळ सरळ काटा आहे ना. एक काटा 12 वर, दुसरा काटा 6 वर आहे. कशाला गणितीय क्रिया करत बसलेला आहे? हा, शॉर्ट ट्रिकने जर सोडवायचं असतं त्याला, जर वेगळे अजून मिनिटं दिलेले असते त्यावेळेस आपण शॉर्ट ट्रिकने सोडवलेलं असतं. म्हणजे तासाला 30 ने गुणायचं आणि मिनिटाला 11/2 ने गुणायचं. किंवा अजून दुसरी एक वेगळी शॉर्ट ट्रिक तुला सांगितलेली, सूत्राचा वापर मी आयुष्यात केलेला नाही सोन्या, तुला सुद्धा करू देणार नाही. तुझीच प्रश्नपत्रिका आहे आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये अनेक मास्टर तुला सूत्राच्या माध्यमातून लई मोठी गणितीय क्रिया करून तुला सोडून दाखवत असतात. म्हणजे सरळ सरळ असं खाण्यापेक्षा असं खात असतात. अरे तू उचल खाल तोंडामध्ये. त्यांचं म्हणणं आहे केवळ तू हात तर घाल ना, तुला लगेच उत्तर मिळेल. 16 गुणिले 5 भागिले 10 अधिक 4 वजा 3 याला सुद्धा आपण मॉडमासने सोडवणार आहोत. अगोदर भागाकार करायचा, पण भागाकार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेव, 5/10 होणार, म्हणजेच 5 1 5 आणि या ठिकाणी 2 येणार. याचा अर्थ काय झालं? 16 गुणिले 1/2 अधिक 4 वजा 3 बरोबर प्रश्नचिन्ह. आता गुणाकार करायचा असतो, गुणाकार करत असताना बे एक बे, या ठिकाणी किती येणार? 8. 8 गुणिले 1 8च येणार. याचा अर्थ काय आलं? 8 अधिक 4 वजा 3 बरोबर प्रश्नचिन्ह. आता तुला काय करायचंय सर्या? अगोदर वजाबाकी करायची, मग नंतर बेरीज करायची. तर बघ, वजाबाकी करून या ठिकाणी 1 येतंय आणि इथे 8 म्हणजेच किती येणार? पर्याय क्रमांक 1. म्हणजे 8 अधिक 1 बरोबर 9 येतात आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचं, आता यांची सगळ्यांची तुला बेरीज करायची. तू काय करत असतो? सगळ्यांना अगोदर टिपून घेत असतो. अरे डिजिटल सम असतं सर्या काहीतरी, असं काय करतोयस तू? माझ्यासोबत आहेस, तुला नाही एवढे कुठे करू देणार मी. तू विश्वास ठेव माझ्यावर, बरोबर आहे. आणि मग नंतर अधिक अधिक अधिक. जर सोपं वाटत असेल तर असं कर, किंवा मग वेगळ्या पद्धतीने कर. असं करण्यापेक्षा मला असं वाटतंय की या सर्वांच्या अंकांची बेरीज आपण करूया. इथे 3 आणि 1 4 होतात, आणि 4 आणि 4 8 होतात, आणि 8 आणि 6 म्हणजे किती होणार आहे? 14 होणार आहे. 14 म्हणजेच किती? 1 अधिक 4 म्हणजे 5 होणार आहे. ओके मध्ये थँक्यू करणार आहे. त्यानंतर इथे 8 होतात, 7 आणि 1 8, 8 आणि 3 11 होतात. याचा अर्थ किती? 1 अधिक 1 2 होणार आहे. तू स्वतः कॅल्क्युलेशन करून बघ. त्यानंतर अधिक कर. इथे किती होतात? 7 आणि 6 आणि 4 म्हणजे या 7 आणि 6 चे होतात 13 म्हणजे 4. 4 मध्ये 8 मिळवले तर होतात किती? 12. 12 म्हणजेच काय? 2 अधिक 1 3 होतात, म्हणजे या ठिकाणी 3 येणार आणि इथे 1 येणार. 1 कसं येणार? तर 1 अधिक 9 होतात किती स्वान्या? 10. 10 म्हणजेच किती? 1 होतात. आणि या सर्वांची बेरीज कर. 5 6 7 8 9 10 आणि 1 11. 11 उत्तर आले, म्हणजेच काय? 1 अधिक 1 बरोबर किती होणार? 2 होणार. तुला मिळालं 2. तुला पर्यायातून शोधायचं, ज्या अंकांची बेरीज 2 आहे ते तुला तुझं उत्तर मिळते. मग या ठिकाणी 5 दिसतोय, 5 आणि 6. 5 म्हणजे कसं? 3 आणि 2 5. 5 आणि 6 11. 11 म्हणजेच किती होणार? 2 होणार. इथे दिसतंय 5 5 आणि 6. 5 म्हणजे 2 अधिक 3, सॉरी 2 अधिक 3 म्हणजे 5 होतात. 5 अधिक 6 होतात 11. 11 अधिक 1 होतात 12. म्हणजेच किती येणार? या ठिकाणी 2 अधिक 1 3 येणार. या सर्व अंकांची बेरीज 3. इथे 3 दिसत आहेत, म्हणजे 2 आणि 1 3.
3 आणि 6 होतात किती 9. इथे 4 आणि 2 6, 6 आणि 6 होतात किती 12. 12 म्हणजेच किती 2 अधिक 1 म्हणजेच किती येणार या ठिकाणी 2 अधिक 1 3. तुला काढायचंय किती 2 काढायचे सोन्या. पर्याय क्रमांक 1 तुझ्या पद्धतीने तू सोडव, नाही तर माझ्या पद्धतीने सोडव, नाही तर कसाही सोडव, तुला उत्तर काढण्याशी मतलब असतो. आणि त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका तपासणाऱ्यांना घेणं नाहीये की तू कशा प्रकारे सोडवलेले, तू बघता शनी उडवलेले की कॉप्या केलेल्या आहेत की तुला पुढच्याने सांगितले की मागच्याने सांगितलेले, त्याला घेणं नाहीये. त्याला फक्त आणि फक्त उत्तराशी मतलब आहे. तू उत्तरापर्यंत पोहोचलाय ना, तुला 1 मार्क मिळणार. तू कशा प्रकारे पोहोचलाय ते गरजेचं नाही. जर वेळ वाचत असेल तर या पद्धतीने सोडव. अजून एक पद्धत आहे वेगळी, पण तुला सध्या बेसिक पासूनच समजून सांगावं लागेल, कारण पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत, जास्त डीप मध्ये जाता येत नाही. त्यांना एक्सप्लेन करायचं म्हटलं तर सुंदररित्या एक्सप्लेन करून अजून वेगळ्या पद्धतीने सुद्धा सोडवायचा मी प्रयत्न केला असता. जसं की ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी 1400 समजायचं, याला 200 समजायचं, याला अशा प्रकारे सुद्धा सोडू शकतो आपण आणि तिथे सुद्धा उत्तर काढू शकतो. किंवा डिजिटल सम किंवा शेवटचे 3 अंक डायरेक्टली बघताशेने सुद्धा आणता येत असतात. या ठिकाणी 3 अंकापर्यंत जरी आपण पोहोचलो असतो ना तरी सुद्धा आपल्याला उत्तर मिळालं असतं. किंवा अजून म्हणजे दशक आणि एकक स्थान हे जरी आपल्याला मिळाले असते, म्हणजे आपल्याला 16 येणार की नाही येणार हे उत्तर काढलं असतं आपण. पण 3 अंकापर्यंत आपण पोहोचायला आणि ते सुद्धा बघताशेने काढलं असतं. पुढचं गणित बघा, 5832 घनमूळ तुम्हाला काढायचंय. यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला मेंटल जिंदगीमध्ये कशा प्रकारे घनमूळ काढायचं असतं ते शिकवलेलं आहे. बरं, घनमूळ काढता येत नसेल तर कमीत कमी अंकांची बेरीज तरी जमते की नाही तुला सोन्या. 5 आणि 8 होतात किती 13. 13 म्हणजेच किती, किंवा 13 अधिक 3 जर तुम्ही पुढे केले तर होतात किती तर 16. 16 अधिक 2 जर तुम्ही केले तर होतात 18. 18 म्हणजेच किती 8 अधिक 1. याचा अर्थ काय, अंकांची बेरीज येते 9. ज्या संख्येच्या अंकांची बेरीज 9 येत असते तिला पूर्ण भाग जात असतो. अशा संख्येने ज्या संख्येच्या अंकांची बेरीज 9 येत असते, कळते का तुला सोन्या? ही संख्या जी दिसते ना तुला, या संख्यामध्ये एकूण 4 अंक आहेत. या 4ही अंकांची बेरीज केल्यानंतर शेवटी अजून 2 अंक मिळाले. त्या 2 अंकांची बेरीज केली म्हणजे सर्व अंकांची बेरीज करून एकक स्थानापर्यंत आपण पोहोचलो. आपण 1 अंक मिळवला, तो म्हणजे 9 मिळवला. या संख्येला अशा संख्येने भाग जाणार ज्या संख्येच्या अंकांची बेरीज 9 येणार आहे. आणि एक मात्र संख्या ती म्हणजे पर्याय क्रमांक 3. याचा अर्थ काय, 18चा घन म्हणजेच किती येणार आहे 9 येणार. हे म्हणजे ही संख्या येणार आहे. तू तुझ्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न कर. यापूर्वी घनमूळ कशा प्रकारे काढायचं हे सुद्धा शिकवलेलं आहे, वर्गमूळ कशा प्रकारे काढायचं ते सुद्धा शिकवलेलं आहे. सोन्या पुन्हा अजून तुला तेच समजून सांगण्यामध्ये आपल्याला वेळ नाहीये. एका व्हिडिओमध्ये मला 25 प्रश्न 30 प्रश्न जे काही एवढे आलेले असतील गणिताचे ते पूर्ण करायचे. त्यानंतर तुझ्या बुद्धिमत्तेचे प्रश्न रेकॉर्ड करायचे. म्हणजे तुझ्या बुद्धिमत्तेचे प्रश्न तशा प्रकारे बनवून म्हणजे तुला जे आलेले आहेत ते पीपीटी बनवून ते रेकॉर्ड करायचा, व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आता जबाबदारीचा विषय सोन्या, तुझी परीक्षा आलेली जवळ आणि त्या परीक्षेसाठी यापूर्वी आलेले प्रश्न जरी तू अनालिसिस केले तरी सुद्धा तुला त्या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क मिळतील. आणि इथे आपण बीडची प्रश्नपत्रिका बघतोय, याचा अर्थ मला कामाची नाही असा विचार अजिबात करू नको सोन्या. लय मोठा नुकसान होईल बरं का. तुला पॅटर्न बदलत नाही. रत्नागिरीच्या प्रश्नपत्रिका बघ किंवा अजून मुंबईच्या प्रश्नपत्रिका बघ, कुठल्याही जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका बघ, त्या जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुला अशा प्रकारे प्रश्न विचारणार. इथं केवळ आणि केवळ संख्या बदललेली असेल, पॅटर्न बदलत नाही प्रश्नाचा. इथे 0.32 अधिक 3.72 वजा 0.94 बरोबर प्रश्नचिन्ह विचारलं. एकदा बघू द्या रेकॉर्ड होते का नाही तर कुठं होईल सगळा. अरे झाले ना, किती वेळ झाले. तर एकक स्थान काढ. एकक स्थान काढण्यासाठी इथे 0.32 मी हे लिहित बसत नाही तुझ्यासाठी, इथे लिहावं लागतंय सोन्या. हा एकक स्थान काढायचं असेल तर इथे 8 येतोय. बेरीज करायची ना, सॉरी वजाबाकी करायची. त्याबद्दल वजाबाकी करायची असते. 3.72 वजा 0.94. ठीक आहे. इथे एकक स्थान किती येणार आहे, दोघांमध्ये जर वजाबाकी केली आपण तर 12 म्हणजेच 8 येणार एकक स्थान. ठीक आहे, इथपर्यंत तुझ्या लक्षात आलं असेल. काही करतो शेवटी एकक स्थान 8च येणार आहे. आणि मग नंतर यामध्ये बेरीज कर. 0.32 आणि इथे 0.08 शेवटी येणार आहे दोघांची वजाबाकी केल्यानंतर. याचा अर्थ काय, दोघांची बेरीज केली तर 0 येते, हातचाला 1. हातचाला 1 पण 0 सगळीकडेच आहे, त्यामुळे हे तर पर्याय आपण कट केलेला आहे समजा. आणि 0 कुठे येतंय तर 0.0 नंतर 0 येत आहे. याचा अर्थ काय, तर इथे 2 पुढे येणार, इथे 0 येणार, इथे नाही येणार सोन्या, इथे सुद्धा येणार. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर. लगेच बघताशनी म्हणलं तर बघताशनी सगळे काय पर्याय उडाले आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर. आपल्याला केवळ हे काढायचं. हे काय दिसतंय तुला तर 0.00 म्हणजे पॉईंट नंतरचं दुसरा अंक आपल्याला मिळालेला आहे. काय जिंदगी दो पलकी, कळते का तुला? मग इथे केवळ इथेच दिसतंय ना, इथे दिसतंय का, इथे दिसतंय का, इथे दिसतंय का, म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 43,200 सेकंद म्हणजे किती? तसं एका तासामध्ये 3600 सेकंद असतात की नाही, तर 43,200
छेदस्थानी 36. याला डिजिटल समने सोडवायचं असतं, कारण अंकांची बेरीज बघ इथे सुद्धा दिसते, इथे सुद्धा दिसते. याचा अर्थ या संख्येला 9 ने भाग जातोय, या संख्येला सुद्धा 9 ने भाग जातोय. जे काय उत्तर येणार त्याला 9 ने पूर्ण भाग जाणारच फान्या. आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघ ना, या अंकांची बेरीज किती येते? 3 येते. या अंकांची बेरीज किती येते? तर येते 7. या अंकांची बेरीज येते किती? 2. पण तरी सुद्धा आपण सोडून बघूया. हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट. नाही 720 नाही येणार बरं का, माझ्याकडून चुकलं. घाईमध्ये झालं सगळं सोन्या, घाईमध्ये झालं. आता 432 आणि 36 आपल्याला येणार सेकंद किती? सेकंद म्हणजे किती? तास विचारले गेलेले आहेत, बरोबर आहे. तर 9 1 9 9 2 18 9 3 27 9 चौक 36 इथे 4 येणार. आणि मग नंतर 9 1 9 9 2 18 9 3 27 9 चौक 36 9 5 45 9 चौक 36 36 6 4 7 7 9 8 72 म्हणजे 48 येणार या ठिकाणी. पुन्हा अजून 4 ने भाग जातोय का? 4 1 4 इथे येणार 4, इथे येणार 2 म्हणजे 12 उत्तर येणार. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मगाशी थोडंसं घाईमध्ये सोडवायचा मी प्रयत्न केला, माझ्याकडून चुकलं, त्यासाठी क्षमा असू दे. पण डिजिटल सम याला सुद्धा लागू होतो, पण कशा पद्धतीने? तर वेगळ्या पद्धतीने. ज्यावेळेस गुणाकार असतो त्यावेळेस आपल्याला वेगळी पद्धत असते, आणि ज्यावेळेस भागाकार असतो त्यावेळेस वेगळी पद्धत असते. त्यावेळेस मात्र पुढचा प्रश्न बघा, 15चा वर्ग व 4चा घन यांची वजाबाकी आपल्याला करायची. मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितलेले, कमीत कमी 1 ते 30 पर्यंत तुम्हाला घनपाठ करायचे. जर घनपाठ नसतील तर कमीत कमी सोन्या शॉर्ट ट्रिक तरी नीट समजून घे. यापूर्वी आपण शॉर्ट ट्रिक घेतलेली आहे, म्हणजे घनमूळ कशा प्रकारे काढायचं आणि घन कशा प्रकारे काढायचं तेच तुला वारंवार सांगावं लागतंय. पण इथे 15चा घन जर आपण केला, वर्ग करायचा ना आपल्याला 15चा, म्हणजे 15 गुणिले 15 करत बसू नकोस त्या ठिकाणी. अरे वर्ग पाठ करणार 225 होत असतात, 225 आणि 4चा घन किती होतात? तर 4 चौक 16 16 चौक 64 या ठिकाणी 64. वजाबाकी करायची. वजाबाकी करत असताना इथे एकक स्थानी 1 येणार, म्हणजे हे उत्तर नाही, हे उत्तर सुद्धा नाही. त्यानंतर अजून इथे 12 येणार, या ठिकाणी 0, म्हणजे इथून एक आपण उदाहरण घेतलं ते लहानपणी तो वजाबाकी करायचं ना तशा प्रकारे. मग दोघांमध्ये 61 येणार, इथे म्हणजे 6 येणार शेवटी. याचा अर्थ काय? तर 2 अंक जरी आपल्याला मिळाले तरी सुद्धा आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर. या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगा लवकर लवकर काय असेल. मी पेनचा कलर बदल, थोडा विचार कर सोन्या. अरे तुला तुझं उत्तर मिळेल, नको लोड घेऊ. बघ, 5चा घातांक 0 असतो त्यावेळेस 1च असतो. कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल त्यावेळेस त्याचं उत्तर 1 असतं. इथे सुद्धा 1 येणार, इथे सुद्धा 1 येणार, इथे 1 येणार, इथे 1 येणार, इथे 1 येणार. म्हणजे अंशस्थानी किती? 1 गुणिले 1 गुणिले 1 बरोबर किती येतो? 1च येतो सोन्या. आणि इथे छेदस्थानी 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर किती येणार? 3 येणार. म्हणजे उत्तर किती? पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. लोड घेऊ नको, लई ठोसके प्रश्न विचारले गेलेले आहेत, पण तुला माहित नाहीयेत सोन्या, त्यामुळे तुला लोड येतोय. आपण थोडंसं याला छोटं करू. पुढचा गणित बघा, एका शेतात 4/5 भागाची किंमत रुपये 42,000 आहे. तर पूर्ण शेताची किंमत आपल्याला विचारली गेली. 4/5 म्हणजे किती असतात? 80% असतात. जे वारंवार गणित सोडत असतात त्यांना माहिती आहे, जे कॉप्या करून पास झालेले नाही त्यांना हे माहिती आहे की 4/5 म्हणजे 80% असतात. पण कशा प्रकारे असतात? तर 5 म्हणजे 100%, अंशस्थानी 4. अरे तू बघ ना, 20 100 असतात की नाही, आणि 20 चोक 80 असतात, म्हणून 80% असतात. तशा प्रकारे असतं ते. मग 5 म्हणजे 100%, आणि 4 म्हणजे किती? 42,000 आहे. याला थोडं झूम आउट करतो मी, कारण मला थोडं जागा पाहिजे सोडवण्यासाठी. आणि याला इथं घ्यावं लागतं. या गणिताला आपण अशाही प्रकारे सोडू शकतो सोन्या. तू आता कशा प्रकारे सोडत असतो त्या अगोदर दाखवतो. तू काय करत असतो? तर 42,000 म्हणजे किती? 80%. त्यानंतर 100% म्हणजे किती? प्रश्नचिन्ह. मग तिरकस गुणाकार करणार. 42,000 गुणिले 100 छेदस्थानी 80% करणार, बरोबर आहे. आणि मग नंतर ही गणितीय क्रिया करत असताना हे 0 कट, हे 0 कट. आता याला तो निम्मे करणार, याला निम्मे करणार, किंवा याला निम्मे करणार, येणार 4. त्यानंतर याला निम्मे करणार, याला निम्मे करणार, किंवा याला निम्मे करणार, म्हणजे असे कटकुट करत बसणार. किंवा डायरेक्टली 42,000 भागिले 8 करणार. जे काय उत्तर आलं त्याला 100 ने गुणणार, मग तुला तुझं उत्तर मिळणार. एवढे कुठाने करत बसण्यापेक्षा एक गोष्ट कॉमन सेन्स वापर सोन्या. तुला मी मगाशी काय सांगितलं? 4 आणि 5 यांचा संबंध एकमेकांशी कशा प्रकारे आहे या गणितामध्ये? तर 4 म्हणजे 42,000, तर 100 म्हणजे 5. याचाच अर्थ असा झाला की 42,000 छेदस्थानी जर तू 4 घेतले, गुणिले जर त्याला 5 केले, तुला तुझं उत्तर मिळते. म्हणजे अगोदर तुला एक भाग काढायचा, त्यानंतर त्याला गुणाकार 5 ने करायचा आहे, त्यानंतर तुला जो उत्तर मिळतंय. म्हणजे किती येणार आहे? 4 1 4, 4 10 40 आणि 4 5 20, म्हणजे 4 1 4 या ठिकाणी, 4 5 20 इथे येणार. आणि मग हे 2 0, मग गुणाकार कर यांचा. 5 0 0, आपल्या उत्तरात 0 येणार एकक स्थानी. त्यानंतर 5 0 0, पुन्हा 0 येणार. 5 5 25, 5 येणार, हातचा आला 2. 5 0 0, 2 येणार, जसे तसे. 5 1 5. सांग बरं उत्तर कोणतं असणार आहे? 52,500.
पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. वेगळ्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न केला ना तर अजून 1-2 पद्धतीने सुद्धा आपण याला सोडू शकतो, पण वेळ नाहीये साऱ्या. 15 मजूर एक काम 36 दिवसांत पूर्ण करत असतात. अनेकदा तुला मी हे गणित सोडून दाखवलेले, अनेकदा तुला हे सुद्धा सांगितलेले की अशा पॅटर्न मध्ये तुला प्रश्न विचारले जात असतात, काम काळ वेग, आणि त्यासाठी तू लसाई मसाई काढत बसतो. गरज नाहीये. 15 मजूर दिलेले आहेत ना तुला, 15 मजूर किती, तर 36 दिवसात पूर्ण काम करत आहेत, तर ते काम किती दिवसांत पूर्ण करावं लागेल छेदस्थानी घे ना, आणि मग नंतर सोडव. या अंकांची बेरीज 9 येते, या अंकांची बेरीज 9 येते, याचा अर्थ दोन्ही अंकांना 9 ने पूर्ण भाग जात असतो. 9 दुणे 18, 9 त्रिक 27, इथे 3 येणार, 9 चौक 36, या ठिकाणी 4 येणार, आणि मग नंतर 3 1 3, 3 5 15, 5 येणार, 5 गुणिले 4 केले तर होतात 20. तुला तुझं उत्तर मिळालं. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे साहेब. पुढे जाऊया. एका संख्येचा 1/3 भाग म्हणजे 120, 1/3 भाग म्हणजे 1/3 तुकडे केलेले, म्हणजे 1/3 भाग. याचा अर्थ काय झाला, संख्या दिलेली, कुठली तरी संख्या आहे ती, आणि या संख्येचे एकूण 3 तुकडे, या 3 तुकड्यापैकी एक तुकडा आहे 120, दुसरा तुकडा 120, तिसरा तुकडा आहे 120. अशा प्रकारे पद्धत आहे ही सोडवण्याची. ही जर तुला कळाली नाही तर डायरेक्टली तू तिथे गणित मांडत बसतो, मांडत बसल्यानंतर गणितीय क्रिया करत असतो, पण का केलेलं त्याच्या मागचं कारण काय हे तुला नीट समजून सांगणं गरजेचं आहे ना. याचा अर्थ ही संख्या किती असणार आहे, 12 12 12 24 12 36 म्हणजे 360 एवढी संख्या असणार आहे. किती, 360. 360 संख्येचं 1/3 म्हणजे 120 आहे. तर तुला 2/9 विचारले, गुणिले 2/9 कर, तुला तुझं उत्तर मिळते. 9 1 9 9 2 18 9 3 27 9 चौक 36, 40 या ठिकाणी येणार. म्हणजे 9 ने 360 ला 40 पूर्ण भाग जातोय, 40 येणार. 40 चे दुप्पट केले होतात किती, 80 होतात. पर्याय क्रमांक 2. म्हणजेच काय झालं सोन्या, एका संख्येचा 1/3 भाग म्हणजे 120 आहे, तर ती संख्या कोणती आहे हे जरी काढायचं असलं तर बघताशनी म्हटलं तर 12 24 12 36 म्हणजे 360 ही संख्या आहे. या 360 संख्येचे 2/9 तुकडे करायचे. याचा अर्थ गुणाकार करायचा, 2/9. 9 1 9 इथे गेले, 4 ने भाग, 9 चौक 36, आणि हे 0 या ठिकाणी मी लावले, त्यानंतर या दोघांचा गुणाकार केला, मला माझं उत्तर मिळालं. अशा प्रकारे सोडवायचं असतं. पुढचं गणित बघा. एक वस्तू 8% नफा घेऊन 4860 रुपयाला विकली, तर त्या वस्तूची खरेदी किंमत आपल्याला विचारली गेलेली आहे. म्हणजे एखाद्या वस्तूवर 8% नफा मिळवलेला, याचाच अर्थ 100 रुपयाची वस्तू 108 रुपयाला विकलेली. 100 रुपयाची वस्तू 108 रुपयाला म्हणजेच काय, 108%, आणि 108% म्हणजेच काय, ही संख्या आहे. 108% म्हणजेच 4860 आहे. तर आपल्याला 100% म्हणजे किती, म्हणजे खरेदी किंमत आपल्याला त्या वस्तूची विचारली गेलेली. तर तुम्ही तिरकस गुणाकार करत असता, तुम्ही तुमच्या पद्धतीने कशा प्रकारे सोडवतात ते तुम्हाला दाखवतो. इथे तिरकस गुणाकार जर आपण केला तर 4860 गुणिले 100 छेदस्थानी 108 येणार. मग नंतर भागाकार करत बसणार तू सोन्या, किंवा निम्मे निम्मे करत बसणार. एवढा वेळ नाही आपल्याकडे. तू जर नीट लक्ष देऊन बघितलं तर या अंकांची बेरीज किती होते, 4 8 आणि 6 म्हणजे एकूण टोटल 8 आणि 6 होतात 14, 14 आणि 4 18, 18 म्हणजेच 9 येणार. 18 म्हणजेच 9, म्हणजे कसं 1 अधिक 8 9 येणार. याही अंकांची बेरीज किती होते, 1 अधिक 8 म्हणजे 9. याचाच अर्थ असा झाला सोन्या की जे काय तुला उत्तर काढायचंय ना, त्या उत्तराच्या म्हणजे जी संख्या तुला मिळणार आहे उत्तरामध्ये, त्या संख्येच्या अंकांची बेरीज सुद्धा 9 येणार. तो तुझ्या पद्धतीने सोडव, ही गणितीय क्रिया करत बस. जे काय उत्तर येईल, जी काय संख्या येईल, त्या संख्यांच्या अंकांची बेरीज सुद्धा 9 येणार. याला म्हणतात डिजिटल सम. बघताशनी म्हटलं तर बघताशनी असतं, पण त्यासाठी तुला डिजिटल समसाठी एक वेगळा व्हिडिओ बनवावा लागेल, आणि तो व्हिडिओ मी आगामी काळात घेऊन येणार आहे. नक्कीच तुला त्याचा फायदा होईल, सरसकट सगळ्या प्रश्नांमध्ये त्याचा फायदा होईल. म्हणून या ठिकाणी हे पर्याय नाहीये, कारण याच्या अंकांची बेरीज 3 होते, याच्या अंकांची बेरीज किती होते, 8 होत असते, याच्या अंकांची बेरीज 4 होत असते, या संख्येच्या अंकांची बेरीज मात्र 9 होत असते. म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढे जाऊया. बघा, मला माहिती तुला हे गणित कळालं असेल डिजिटल समद्वारे, कारण त्याचं असं आहे की मी आतापर्यंत डिजिटल समचं व्हिडिओज घेऊन आलेले नाही, पण आगामी काळात घेऊन येणार आहे. नक्की त्याचा फायदा होईल. पुढचा प्रश्न बघा. अक्षय व निलेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. 18 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:16 होते, तर आज त्यांच्या वयांची बेरीज किती. या ठिकाणी दिसतं आजचं वय, आणि तुला सुद्धा आजच्या वयांची बेरीज करायची दोघांची. म्हणजे एकाचं वय जर 100 असेल, दुसऱ्याचं वय जर 120 असेल, या दोघांची बेरीज करायची, मग नंतर तुला उत्तर मिळेल. उदाहरणासाठी सांगितलं तुला, पण आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे. आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे, 4:5 आहे. गरजेचं नाही बरं का, हे उगा टाइमपास साठी दिलेलं आहे, तुला फिरवण्यासाठी दिलेलं आहे. आणि तरी सुद्धा तुझा मास्तर याचा वापर करून अजून लई मोठी गणितीय क्रिया करणार, तुझा वेळ घालवणार, तुला कन्फ्युज करत बसणार. गरजेचं नाहीये. इथे काय दिसतंय, 4:5 दिसतंय. म्हणजे जर याचं वय आपण 40 मानलं उदाहरणासाठी, याचं वय 80 मान सोन्या, काय अडचण नाहीये. तू म्हणशील की माझ्या पद्धतीने मी अंक घेतो, 80 मान याचं, आणि याचं वय किती मान, समजा 50, 100 मान याचं वय, बरोबर आहे की नाही, 100 याचं मान, आणि दोघांची जर तू बेरीज केली तर होते किती, 180. या दोघांची बेरीज जर तू केली तर किती होते, 4 अधिक 5 9 होत असतात सोन्या.
आणि इथे किती आहे? या दोघांची बेरीज केल्यानंतर 180. या संख्येला 9 ने पूर्ण भाग जाणार. सांगायचं तात्पर्य हेच की या दोन्ही संख्यांची बेरीज होते 9 आणि त्यांचं गुणोत्तर दिलं गेलेलं आहे. इथे 4 म्हणजे 40 असू शकतात, 4 म्हणजे 20 असू शकतात, 4 म्हणजे 80 असू शकतात, इथे 5 म्हणजे 25 असू शकतात, 50 असू शकतात किंवा 100 असू शकतात. आपल्याला ते घेणं नाहीये. परंतु याचं जर 4 वय असेल तर याचं 5 वय आहे. दोघांची बेरीज आपल्याला विचारली गेली. आजच गुणोत्तर दिले बरं का. हे नंतर 18 वर्षापूर्वीचं 18 वर्षानंतरचं घेणंच नाहीये तुला. फक्त आजचं गुणोत्तर दिलं 4-5 आणि दोघांची बेरीज होते 9. जे काय तुला उत्तर मिळेल ना त्या उत्तराचं जे अंकांची बेरीज आहे ती सुद्धा 9 येईल किंवा त्या उत्तराला 9 ने पूर्ण भाग जाईल. सांग बरं या पर्यायामध्ये कोणत्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जातोय? पर्याय क्रमांक 2. याला 9 ने भाग जाऊ शकतो का? अजिबात जात नाही. याला जात नाही, याला जात नाही. एक मात्र पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न. एका गटात 43 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 19 विद्यार्थी चहा पितात तर 22 विद्यार्थी कॉफी पितात. चहा व कॉफी दोन्ही पिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 9 आहे. तर त्या गटात चहा किंवा कॉफी न पिणारे विचारले गेलेले आहेत. तू सांग सोने, या दोघांची जर तू बेरीज केली 19 आणि 22 होतात 41. 19 अधिक 22 करतो 41 होत असतात. या 41 पैकी दोन्हीही पिणारे ते म्हणजे एकूण 9 आहेत. चहा पण पितात आणि कॉफी सुद्धा पित असतात. तर हे दोन्ही पिणारे एकूण किती झाले? तर 9 झाले. तर 9 मायनस केले मी 41 मधून म्हणजे 8 मला मायनस करायच्या 40 मधून म्हणजे होतात 32. 32 मला मिळाले. काही ना काही पितात हे 32. चहा तरी पितायत किंवा कॉफी तरी पितात. मग न पिणारे किती? तर 43 मधून 32 वजा कर. तुला तुझं उत्तर मिळतं. इथे इथं एक म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इथे आपण काढलं काही ना काही पिणारे. दोन्ही पिणारे आपण मायनस केले यामधून. आणि 41 कसे आले? तर 19 अधिक 22 म्हणजे 19 हे चहा पितात, 22 विद्यार्थी कॉफी पितात आणि या दोन्हींपैकी म्हणजे दोघांची बेरीज जर आपण केली तर येते 41 पैकी अशी लोक आहेत जे दोन्ही पितात. ती म्हणजे किती आहेत? 9 आहेत. 9 मायनस केले तर काही ना काही पिणारे कॉफी आणि चहा असे एकूण 32 लोक आहेत. किती पैकी? तर 43 पैकी. काहीच न पिणारे 43 मायनस 32 म्हणजे येतात 11. एका कुस्ती स्पर्धेमध्ये 5 मुलांनी सहभाग घेतला आणि प्रत्येक मुलाला दुसऱ्या प्रत्येकाबरोबर कुस्ती खेळायची आहे. तर कुस्तीच्या एकूण किती मॅचेस घ्याव्या लागतील? यापूर्वी मेंटॉ जिंदगीच्या सिरीजमध्ये मी या प्रोबॅबिलिटी मधील 3 टाईप घेतलेल्या सोन्या आणि त्या सर्वच्या सर्व टाईप त्या हाय लेवलच्या आहेत. पहिली टाईप जी मी तुला समजून सांगितली होती ती ही आहे आणि तुला पहिल्या टाईपवरच आजपर्यंत पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. दुसरी टाईपचा वापरच केला जात नाही कारण दुसरी टाईप अजून खतरनाक टाईप आहे आणि त्याला सोडवण्यासाठी अजून वेगवेगळ्या पद्धतीने तू सोडवत असतो. तुला लई वेळ घ्यावा लागेल. या गणिताला सुद्धा तुला वेळ घेत असतो पण गरजेचं नाहीये सोन्या. 5 विद्यार्थी एकमेकांसोबत हात मिळवत आहेत. 5 विद्यार्थी एकमेकांसोबत जेवत आहेत. काही करत असतील एकमेकांसोबत आणि एकूण कॅल्क्युलेशन काढायचं असेल तर त्यावेळेस 5 गुणिले मागची संख्या घ्यायची छेदस्थानी 2 घ्यायचं. 5 चोक 20 आणि ते का घ्यायचं मेंटल जिंदगीमध्ये समजून सांगितलेलं आहे. इथे छेदस्थानी 2 बे एक बे इथे येणार 10 म्हणजेच उत्तर किती येणार? 10. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कुस्तीच्या एकूण किती मॅचेस घ्याव्या लागतील? तर 10 मॅचेस घ्याव्या लागतील. पुढे जाऊया. तशाच प्रकारे एका कार्यक्रमात 40 व्यक्तींनी प्रत्येकांशी एकदा हस्तोंदोलन केलेले प्रत्येकांशी केलेले तशाच प्रकारचं गणित आहे. 40 मागची संख्या आहे गुणिले 39 छेदस्थानी 2 येणार याचे निम्मे होणार 20 आणि मग नंतर या दोघांचा गुणाकार करायचा. तर तुला गुणाकार करता येत नसेल तर 0 अगोदर टिपून घे कारण 20 संख्या मोठी संख्या वाटते ना त्यामुळे. राहिली 2 याची दुप्पट कर कारण याला 2 ने गुणायचं याचा अर्थ त्याची दुप्पट करावी लागेल. 60 9 2 18 78 म्हणजे इथे किती येणार? 780. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विषय संपला सोन्या. अख्खी प्रश्नपत्रिका आपण कंप्लीट केली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत विद्यार्थ्यांना शेअर करा. आगामी काळात अशाच प्रकारे वेगवेगळ्या आपण प्रश्नपत्रिका घेणार आहोत. यामध्ये गणित व बुद्धिमत्ता. इथे केवळ आज मी गणित घेतलेले. आगामी काळात बुद्धिमत्ता सुद्धा आणि सगळ्या जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला कव्हर करायचे. माझ्याकडून काय चुकलं असेल तर क्षमा असू द्या. लाईक ठोकायचं विसरू नको सोन्या आणि तुला व्हिडिओ आवडत असेल तर अशा प्रकारे तुला कमेंट सुद्धा करायची. धन्यवाद.